नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत शनिवार वाडा। शनिवार वाड्याच्या बाहेरील बाजूला उजवीकडे आणि डावीकडे गाडी पार्क करण्याची सोय आहे। येथे तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकता। गाडी लावण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही। शनिवार वाडा बाहेरून पाहिल्यास चारही बाजूने भिंती आणि बुरुज तटबंदी आपल्याला पाहायला मिळते। शनिवार वाडा म्हणजे पुणेकरांचा अभिमान। फक्त भारतातच नाही तर जगभरात कित्येक जण पुणे म्हटलं की शनिवार वाड्याचं नाव घेतात। छत्रपतींचे प्रधान असणाऱ्या पेशव्यांचा हा राजवाडा। या ऐतिहासिक वास्तूला 291 वर्ष पूर्ण झाले आहेत। चला तर या वास्तूचा इतिहास जाणून घेऊ। शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात बाळाजी विश्वनाथ भट यांचे चिरंजीव पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी या वाड्याची उभारणी केली। असं म्हणतात की पुण्यात एकदा शिकारीसाठी आलेल्या बाजीराव पेशव्यांना दृष्टांत झाला आणि तेव्हा त्यांनी मुळामुठीच्या काठावर वाडा उभारण्याचे नक्की केले। शके 1651 म्हणजेच 10 जानेवारी 1730 रोजी भूमिपूजन करून शनिवार वाड्याच्या बांधकामाचा प्रारंभ केला। शनिवार वाड्याची संक्षिप्त माहिती अशी की शनिवार वाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पुरातत्व असा पेशवेकालीन वाडा आहे। एंट्रन्स प्रवेश शुल्क तुम्हाला QR स्कॅन करून माहिती भरून प्रति व्यक्ती 20 रुपये ऑनलाईन भरावे लागते। प्रकारे ऑनलाईन तिकीट तुमच्या मोबाईलवरती येईल। स्कॅन करून तुम्हाला आतमध्ये विदेशातील महाराष्ट्रातील भरपूर नागरिक शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी नेहमी येतात, म्हणून येथे नेहमीच लोकांची वर्दळ पाहायला मिळते। शनिवार वाड्याच्या आतमध्ये जसे बागा, चिमणबाग, विहीर, राहण्याची व्यवस्था आणि अर्थातच पेशवे घराण्यातील व्यक्तींची निवासस्थाने असे सर्व वस्तू घटक आहेत। 18वे शतक भर शनिवार वाड्यात नवीन बांधकामे जुन्यांची डागडुजी होत राहिली, जसे की तट, बुरुज, दरवाजे, दिवाणखाने, कारंजे, पाण्याचे हौद। 19व्या शतकाच्या सुरुवातीस शनिवार वाडा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। उरले त्यांच्या आकाराची कल्पना आता फक्त जोते, 5 दरवाजे व 9 बुरुजे असलेल्या भोवतालच्या तटांच्या भिंती आणि तळ खड्ड्याच्या आकारावरून या ठिकाणी पुढे आल्यानंतर भोजनाच्या जागेसमोर असणारी ही भव्य पुष्करणी, त्यातील कारंजे हे प्रमुख आकर्षण होते। नंतर हजारी कारंजे। हे कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते। वाड्यासाठी ही विहीर पाण्याचा मुख्य स्रोत होती। त्यानंतर बसवलेल्या राहटणीने पाणी उचलले जात असे। या ठिकाणी विहिरीचे अवशेष आहेत। हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते। ते पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे। सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवार वाड्याची रचना करण्यात आलेली आहे। शनिवार वाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूंनी 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती। ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत। वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व 9 बुरुजे आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब। खाजगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहतुकीने जाऊ शकता। हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते। हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे। सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवार वाड्याची रचना करण्यात आली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। शनिवार वाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती। ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत। वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व 9 बुरुज आहेत। येथून जवळच मोठा नदी वाहते। तटाला 9 बुरुज असून सर्वावर तोफ बसवण्याची सोय केलेली आहे। यापैकी पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे। त्यात तोफांचे गोळे ठेवत असत। तटबंदीला 5 दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली दरवाजा, अली बहादर दरवाजा किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी, गणेश आणि नाटकशाळा दरवाजा ही नावे आहेत। सर्व दरवाजे टोकदार कमानीमध्ये असून मोठे अंकुजीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत।
यात दरवाजाची उंची 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे. हाच सर्वात मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटावर मिळून 275 शिपाई, रात्रंदिवस 500 स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी 1000हून अधिक नोकर होते. शनिवार वाड्यासमोर पहिल्या बाजीरावाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे. शनिवार वाड्यात गणेश महल, रंगमहल, आरसा महल, हस्तिदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट म्युझिक शो शनिवार वाड्यात आयोजित केला जातो. या महालात एकाच वेळी 1000 लोक राहू शकत होते. अशा प्रकारची सोय या वाड्यात करण्यात आली होती. चर खूप मोठा असल्यामुळे पूर्ण फेरी करण्यास वेळ लागतो. शनिवार वाड्याच्या उजव्या तटबंदीवरून लाल महाल सहजपणे दिसतो. या तटबंदीवरून जाण्यासाठी आतमधील बाजूने भरपूर ठिकाणी तुम्हाला पायऱ्यांची व्यवस्था दिसेल. 5 दरवाजांपैकी 2 दरवाजे पूर्वेस, 2 दरवाजे उत्तरेस आणि 1 दरवाजा दक्षिणेस आहे. एक मुख्य दरवाजा हा दिल्ली दरवाजा असून दुसरा मस्तानी दरवाजा, याला नाटकशाहीचा दरवाजा असेही म्हणतात. पहिल्या बाजीराव यांची पत्नी मस्तानी यांच्या मृत्यूनंतर त्या नावाचा दरवाजा मस्तानी दरवाजा म्हणून ओळखला जाऊ लागला. तिसरा खिडकी दरवाजा, कवटी दरवाजाजवळ असलेल्या कवटीच्या झाडामुळे त्याला कवटी दरवाजा म्हणत असत. हा दरवाजा बहुतांशी बंद असे. त्यातील लहान दिंडी दरवाजा म्हणून येण्या जाण्याचा रस्ता होता. चौथा गणेश दरवाजा नंतर आणि 5वा गणपती रंगमहाल. शनिवार वाड्याचा आराखडा एकदम साधा असला तरी दिवाणखाना आणि सुंदर कोरीव बांधकाम केले होते. या दिवाणखान्याला यावेळी गणपती रंगमहाल असे म्हणत. याचे बांधकाम आणि रचना बाळाजी बाजीराव पेशव्यांनी 1755 मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केलेला होता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शनिवार वाड्यामध्ये 5 दरवाजांपैकी 2 दरवाजे पूर्वेस, 2 दरवाजे उत्तरेस, 1 दरवाजा दक्षिणेस आहे. पहिला मुख्य दरवाजा हा दिल्ली दरवाजा असून दुसरा मस्तानी दरवाजा आणि दिल्ली दरवाजा मुख्य प्रवेशद्वार. बाहेरील गेटमधून आतमध्ये आल्यावर आपल्याला शनिवार वाड्याचा मुख्य प्रवेशद्वाराचे दर्शन घडते. याच दरवाजाला दिल्ली दरवाजा असेही म्हणतात. बाहेरून पाहिल्यावर हे मुख्य प्रवेशद्वारच आपल्याला आकर्षून घेत असते. प्रवेशद्वार याच्यावर असणारी नक्षी, लोखंडी सुळके पाहण्यासारखे आहेत. अगदी शनिवार वाड्याच्या समोरच पहिला बाजीराव पेशवा यांची भव्य सुरेख घोड्यावर बसून हातात भाला घेतलेली अशी मूर्ती आहे. शनिवार वाड्यासमोर मोकळ्या पटांगणात बाजार भरायचा. बाजारामध्ये आलेला माल इकडे तिकडे पडलेला असायचा. कुठे कांदा, कुठे बटाटा असायचा. याच बटाट्यामध्ये मारुती आधीपासूनच होता. नाव ठेवणे हा पुणेकरांचा तेव्हाही स्वभाव होता. मग तोही त्यांतूनच कसा सुटेल. मग जरा समान मारुतीही बटाट्याचा मारुती झाला. तर प्रवेशद्वारावरील नगारखाना पाहताना आतमध्ये प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूने पायऱ्यांनी तुम्हाला प्रवेशद्वाराच्या वर जाता येते. येथून तुम्ही शनिवार वाड्याच्या आतील आणि बाहेरील दृश्य पाहू शकता. आतमधील सुंदर दृश्य पाहून मन प्रसन्न फुलून जाते. आलेल्या पर्यटकांना
नगारखान्यापाशी सेल्फी फोटो काढायचे मोह आवरत नाही, त्यामुळे येथे लोकांची गर्दी होते. नगारखान्याला लागूनच तटबंदी चौकोनी आकारात आहे, त्यावरून तुम्ही चालत व्हिडिओ आवडल्यास फेरी लाईक पूर्ण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.